नमस्कार आणि वेलकम सर्वांचं आर्थिक एज्युकेशनमध्ये हार्दिक स्वागत. शिक्षक मित्र हो, या ठिकाणी आपण आता बघत आहोत महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेअंतर्गतमध्ये जी काही NMMS जी परीक्षा आहे, तर नॅशनल मीन्स कम मेरिट स्कॉलरशिप स्कीम एक्झाम जी आहे, तर त्याचे ॲडमिट कार्ड जे आहेत तर या ठिकाणी आपल्याला आता अवेलेबल झालेले आहेत. या ठिकाणी तुम्ही बघू शकता सदर परीक्षेचे प्रवेशपत्र दिनांक 10 डिसेंबरपासून अवेलेबल झालेले आहेत. आणि या ठिकाणी आपण या बाजूला जी शाळा लॉग इन करत आहोत तर या ठिकाणाहून आपल्याला ते डाउनलोड करून घ्यायची आहे. या ऑफिशियल वेबसाईटची डिस्क्रिप्शनमध्ये लिंकसुद्धा दिलेली आहे, तिचासुद्धा तुम्ही वापर करू शकता. याला आपण शाळा लॉग इनला क्लिक केल्यानंतर तुम्हाला सांगेल एक्झाम कोणती घ्यायची. एक्झाम 25-26, एक्झाम 24-25. आपल्याला 24-25च्या ऐवजी 25-26 याला क्लिक करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर लॉग इन कसं करायचं हे प्रत्येकालाच माहिती आहे. लॉग इन केल्यानंतर आपल्याला असा इंटरफेस ओपन होतो. इंटरफेस ओपन झाल्यानंतर आपण किती भरलेले आहेत तर या ठिकाणी आपल्याला कळून येतं. आणि हे भरलेले फॉर्म अवेलेबल झाल्यानंतर आपल्याला या ठिकाणी दिसत आहे की विद्यार्थ्यांची जी काही नावं आहेत तर या ठिकाणी नावं ID वगैरे आहेत तर या ठिकाणी आपल्याला ते दिसतात. आपण हे भरलेले आहेत. याच्याशी आपल्याला आता काही करायचं नाही. दुसरी गोष्ट म्हणजे आपण या ठिकाणी आपण जे दुसरं बघणार आहोत तर ते म्हणजे त्यांचे ॲडमिट कार्ड. तर या ठिकाणी ॲडमिट कार्ड म्हणून जो टॅब आहे तर या टॅबला आपल्याला ते उपलब्ध झालेले आहेत. आणि उपलब्ध झालेले असल्यामुळे एक विद्यार्थ्याचं तुम्हाला डाउनलोड करून दाखवतो. या ठिकाणी एक विद्यार्थी ओपन झालेला आहे आणि याच्यामध्ये आपण खाली जर बघितलं तर या ठिकाणी प्रिंटचं ऑप्शन आहे. प्रिंटचं ऑप्शन केल्यानंतर तुम्ही या ठिकाणी या प्रिंटला PDF करू शकता, सेव्ह करू शकता किंवा त्याला आपण प्रिंटही देऊ शकतो. या ठिकाणी तुमचं प्रिंटर यूज करायचं आहे किंवा चूज करायचं आहे आणि या ठिकाणी तुम्हाला ते प्रिंट द्यायचं आहे. अशा पद्धतीनं आपल्याला हे हॉल तिकीट अवेलेबल झालेलं आहे आणि ते डाउनलोड कशी करायची हे या माध्यमातून बघितलं. या व्हिडिओ जर आपणास आवडलास तर नक्कीच लाईक करा आणि आपल्या इतर मित्रांनासुद्धा शेअर करा, जेणेकरून त्यांनाही माहिती होईल की आता हे हॉल तिकीट अवेलेबल झालेले आहे आणि ते कसे डाउनलोड करायचे. धन्यवाद.